ने अपनों को तोहफा देना हो या फिर खुद के लिए खरीदारी करना हो तो जरूर तशरीफ लाइए गिफ्ट गैलरी, टीपू सुल्तान रोड, रायचूर। SA फैशन हब, कपड़े मिलते हैं सब, कपड़ों का नया शोरूम, वुमेन्स एंड किड्स वेयर, CCTV कैमरा, सेल्स एंड सर्विस, इंस्टॉलेशन के लिए कांटेक्ट कीजिए सैयद मलिक अहमद, SMA कैमरा। नाज़रीन, आदाब एवं में आप तमाम का खैर मकदम है। वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया की जानिब से आज शहर के पालकी फंक्शन हॉल में एक अज़ीमुश्शान प्रोग्राम का इनेकाद अमल में लाया गया था। इस प्रोग्राम का उन्वान था दस्तूर हिंद का तहफ़्फ़ुज़, यानी कॉन्स्टिट्यूशन बचाओ तहरीक के तहत ये प्रोग्राम मुनक़िद किया गया था, जिसमें मुख्तलिफ़ तंजीमों के ज़िम्मेदारों को मदऊ किया गया था। इस प्रोग्राम की सदारत करते हुए एडवोकेट ताहिर हुसैन, सदर वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया, ने कहा कि मुल्क में आए दिन अक़लियतों पर, दलितों पर और दीगर कमज़ोर तबक़ात पर जुल्म हो रहा है और हर जुल्म के ख़िलाफ़ अपने तौर पर इनफरादी तौर पर उठाई जा रही है। इन्होंने कहा कि CAA, NRC वगैरह का मुद्दा उठा तो मुसलमानों ने पूरी शिद्दत के साथ एहतजाज किया। इसी तरह अब हिजाब का मसला चल रहा है तो भी मुसलमान पूरी शिद्दत से एहतजाज कर रहे हैं। और जब ईसाइयों के चर्चों वगैरह पर हमला हुआ तो ईसाई तबका आगे आया और उसने पूरी शिद्दत के साथ एहतजाज किया। हाल ही में बाबा साहब अम्बेडकर की तस्वीर की बेहुरमती की गई तो दलित तबका एहतजाज के लिए आगे आया है, यानी जिस पर बन आ रही है वही एहतजाज कर रहा है, जबकि दीगर तबकात बराए नाम उसकी हिमायत कर रहे हैं। ऐसा नहीं होता। इन्होंने कहा कि हम तमाम को मिलकर एहतजाज करने की ज़रूरत है, हम तमाम को मिलकर दस्तूर को बचाने की ज़रूरत है। इस मौके पर खिताब करते हुए मौज़िफ़ मौलम अब्दुल लतीफ़ ने अपने ख़यालात का इज़हार किया और उन्होंने कहा कि आज मुल्क ख़तरे की तरफ बढ़ रहा है। इन्होंने कहा कि हिंदू राष्ट्र का ऐलान RSS की जानिब से किया जा चुका है और इस सिलसिले में कई ऑर्गेनाइजेशंस काम कर रही हैं। यहाँ तक कि ज़िंदगी का ऐसा कोई शोबा नहीं है जिसमें हिंदू राष्ट्र बनाने के लिए काम ना किया जा रहा हो। उसके मुकाबले में हमारी तहरीकें बिल्कुल छोटी सी नज़र आती हैं। अगर 2024 में फ़िरका परस्तों को हुकूमत में आने से नहीं रोका गया तो हिंदू राष्ट्र का बनना यकीनी तौर पर तय हो जाएगा। इन्होंने कहा कि अभी से हमें 2024 की तैयारी करनी चाहिए। अभी से अगर हम तैयार होकर काम करेंगे, मुत्तहिद होकर काम करेंगे तो हम आने वाले दिनों में मुल्क को जो ख़तरा लाक है उससे मुल्क की हिफाजत कर सकते हैं। इस मौके पर मुख्तलिफ़ तंजीमों के कायदीन MR बेरी, मारप्पा एडवोकेट जॉन वेज़ली, मौलाना दीनी, श्रीमती शारदा बी नायक और दीगर ने भी खिताबात किए। साथ ही साथ KG वीरेश, वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया के ज़िला सदर फरीद उमरी और वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया के डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी एजाज़ अली के अलावा ख्वाजा असलम, सिराज अहमद जाफरी वगैरह ने भी अपने खिताबात में दस्तूर के तहफ़्फ़ुज़ की बात कही। इस प्रोग्राम की निज़ामत अब्दुल गनी ने अंजाम दी। ये बहुत ही अच्छा है। मैं सबसे पहले शुक्रिया अदा करना चाहता हूँ बेरी साहब का और शारदा अली मैडम का और मछली साहब का, जिन्होंने बहुत ही अच्छी तरह से आज का जो मौजू था सेफ कॉन्स्टिट्यूशन, सेफ डेमोक्रेसी के ऊपर बहुत ही अच्छी चर्चा की है। ऐसी चर्चाएं हम चाहते हैं कि कॉलेज के बाहर या कॉर्नर मीटिंग्स में या किसी के भी जन्मदिन पर, जैसे अम्बेडकर के जन्मदिन पर या सावित्री बाई फुले के या भगत सिंह के, ऐसे कुछ मौदुओं पे हम कहीं पर प्रोग्राम अरेंज कर ऐसी अगर चर्चाएं रखेंगे तो ये मुमकिन होगा कि हमारे यूथ्स के हाथ में धर्म की रक्षा के नाम पर हथियार देकर जो खून बहाने का ये काम कर रहे हैं ये कहीं पर थमेगा। क्योंकि ये जो करा रहे हैं ये अपने बच्चे तो फॉरेन में यूनिवर्सिटीज़ में, अच्छी यूनिवर्सिटीज़ में एजुकेशन के लिए भेज रहे हैं और जो यूथ्स जॉब मांग रहे हैं, अच्छा एजुकेशन मांग रहे हैं, अच्छी हेल्थ फैसिलिटीज़ मांग रहे हैं, उनको ये 10 रुपए की शाल बांट कर मौजूदों को भटका रहे हैं। इनको असली मुद्दों पर चर्चा नहीं होने दे रहे। कहीं पर सुशांत सिंह राजपूत की मौत के ऊपर ये मीडिया वाले कभी चर्चा करते हैं तो कभी ये नकाब के ऊपर या कभी हिजाब के नाम पर अलग अलग नामों पे बहकाते रहते हैं। तो ऐसे संवाद हर जगहों पे, हर कॉर्नर पे जब होंगे तो यूथ्स में अवेयरनेस आएगा। और हमें भी ये चाहिए, ज़रूरी है कि जहाँ पर ये मुद्दों को भड़काने की कोशिश करते हैं, अचानक ये कोई मुद्दा आता है उसको बहुत सेंसिटिव तरीके से लेना चाहिए। जिस तरह से वो 6 लड़कियों का मौजू आया था, मैं उस पर भी कहना चाहूँगा कि वो इतना जो इलेक्शन, यूपी के इलेक्शन थे उसके सामने उतना इम्पोर्टेंस नहीं था, उसको बहुत ही अच्छी तरीके से
से डील कर सकते थे, जो भी कोर्ट का तरीका था या डीसी के पास जाने का था। लेकिन ऐसे मुद्दों को वो तो बहकाना चाहते ही हैं, ये कम्युनलाइज करके ही तो पॉलिटिक्स कर रहे हैं। डेमोक्रेसी माने इलेक्शन ही नहीं है। इलेक्शन तो वैसे कॉर्पोरेट्स के पैसों के ऊपर या गोदी मीडिया की तरफ से, जैसे मीडिया हैंडल करता है, जो असली मुद्दों को छोड़कर गलत मुद्दों के ऊपर चर्चे लगाकर लोगों को उकसाकर, दो अलग अलग वर्ग के लोगों को बिठाकर अलग अलग तरीके से एक तरफ पार्शल ये कर दूसरों को गिराकर मुद्दों को बताती है, और तीसरी तरफ से ये गवर्नमेंट मक्कारी धोखा ये इस्तेमाल कर इलेक्शन जीत रही है, और दूसरी तरफ ये शराब पैसा बांटकर इलेक्शन जीत रही है। और दूसरी तरफ जो गवर्नमेंट के इंस्टीट्यूशंस है, सीबीआई को, ईडी को, आईटी को, इलेक्शन कमीशन को, यहाँ तक के जुडिशरी को भी कंट्रोल कर यहाँ पर ये डेमोक्रेसी को खतरा ला रही है। इसके बारे में ज़्यादा बोलने की ज़रूरत नहीं है। सुप्रीम कोर्ट के 4 जज भी यहाँ तक के रोड पर आकर ये बात उनको कहनी पड़ी। और ये लोग जिस तरह से अपनी पॉलिटिक्स कर रहे हैं, हम देख रहे थे गौ रक्षा के नाम पर, जहाँ पर एनिमल स्लॉटर बिल यहाँ पर लाया गया, जहाँ पर लोगों को इसको इकोनॉमिकल एंगल से देखना चाहिए था, उसको एक रिलीजियस मौजू पे सोचकर लोगों को उकसाकर लोगों को मारा गया, अखलाक को मारा गया, और भी बहुत सारे नौजवानों को मारकर ये किया गया। उसी तरह से लव जिहाद के नाम पर तो कहीं अलग अलग मौजूओं पे बच्चों को उकसा रहे हैं, बहका रहे हैं। और डिवीजन अभी पहले की तो बात नहीं, अभी रिसेंट बात करता हूँ, मुसलमान हिंदू में तो किया ही किया, लेकिन हिंदूज में भी जिस तरह से यहाँ पर अम्बेडकर की फोटो निकालने पर एहतजाज हुआ, लड़ाई हो रही थी, उधर हुन्नाबाद में जो लोग किए वो सिर्फ एक तहसीलदार के नाम पे किया, लेकिन उन्होंने उसको एक अलग रंग देकर वहाँ पर लिंगायत का नाम जोड़कर दलित और लिंगायत में डिवीजन करने की कोशिश कर रहे हैं। तो यहाँ पर सिर्फ एक ही कास्ट में नहीं, हर एक कास्ट को, हर एक रिलीजन को टुकड़े टुकड़े में बांट कर ये लोग पॉलिटिक्स करना चाह रहे हैं। सोचना चाहिए कि 50 ऑर्गेनाइजेशन आरएसएस की जो इस मुल्क को हिंदू राष्ट्र बनाने के लिए रात दिन काम कर रहे हैं, उसके मुकाबले में हमारी कुव्वत क्या है, हमारा तजुर्बा क्या है। और जब तक इस मुल्क की मौजूदा हुकूमत को उखाड़ नहीं फेंका जाएगा, यकीन मानिए कि ये इंतशार, ये कानून साजी और हिंदू राष्ट्र के सपने जो है पूरे होते हुए कोई रोक नहीं सकेगा। क्यों? रात और दिन एक नहीं 50 ऑर्गेनाइजेशन लगी हुई है। मुझे बताइए जिंदगी का कौन सा शोबा है जहां हिंदू राष्ट्र के लिए काम नहीं हो रहा। उसके मुकाबले में हमारा जो इंतशार है, हम जो अलग अलग खानों में बैठे हुए हैं, उस ताकत से मुकाबला नहीं कर सकते। लेकिन इस आज के इस मौके से हमारे जहनों के अंदर ये जिला मिलती है कि 2024 की तैयारी के लिए हमें जागना चाहिए, हमें उठना चाहिए, हमारे शऊर को बेदार करना चाहिए, हमारी कौम को जगाना चाहिए। दलित भाई हो, पिछड़े तबके हों, SC ST हों, ये अपने इख्तिलाफात भुलाकर दस्तूर वो 2024 के इख्तिदार के लिए आज के साथ ही तैयारी का आगाज करना चाहिए। हमारा नुक्ता नजर 2024 होना है, अभी वक्त है। इस शैतानी ताकत को ढेर करना है, बर्बाद करना है, तो आज से ही आपको मुत्तहिदा कोशिश करने की जरूरत है। वरना आप ऐसे 10 सेमिनार करो, 10 स्टेज सजाओ, खसो खाशा की तरह जो है उड़कर जो है कहीं के जाके पड़ जाए, वो मुमकिन ही नहीं होगा जो हम चाहते हैं। इसलिए सियासी पावर, सियासी ताकत हमें हर मसलक को, हर फिक्र रखने वाले को एक मुत्तहिदा इस काज के लिए जोड़ना पड़ेगा कि 2024 में इस शैतानी हुकूमत को जो है उखाड़ फेंका जाए। एक ही पॉइंट पर स्टेट के अंदर या मुल्क के अंदर अगर ये पार्टी इख्तिदार का खात्मा हो जाता है इसका, तो फिर आप अपनी मर्जी के लोगों को लाकर, अपनी मर्जी के कानून बनाकर अपने मसाइल को मिनटों में हल कर सकते हैं। अब ये वक्त नहीं है कि वो पत्ता पीला हो गया उसको झड़ा रहे, वो पत्ता पीला हो गया उसको झड़ा रहे। अरे मैं बोल रहा हूँ कि जड़ में जो है बीमारी लगी हुई है, वो जड़ है हुकूमत, वो जड़ को खत्म करो। ऐसी खाद, ऐसी गोबरी,
ऐसी जो है उसमें आग डाल दो कि ये पत्ते जो है पूरे हरे। अभी तमाम लोगों का डिस्कशन आ चुका है। मैं सिर्फ आपको एक ही बात बोलता हूँ और बात अपनी ख़त्म कर देता हूँ। हिंदुस्तान की आज़ादी के लिए तमाम लोगों ने जद्दोजहद करके अपनी कुर्बानी दे के देश को आज़ादी दिलाई। मैं आप लोगों को ये बात अब ये डंकी की चोट पर हम लोग कहना चाहिए हर तकरीर में, इस फिरका परस्त जमातों को आरएसएस को उखाड़ना है। जिस तरह से अंग्रेज को हमने देश से उखाड़ा, इसी तरीके से इन लोगों को हिंदुस्तान से उखाड़ना है। अगर हम कुर्बानी नहीं देंगे, जान नहीं देंगे, इनके खिलाफ हड़तालें नहीं करेंगे, यकीन मानो रोड पर नहीं आएंगे ये लोग जब तक मानने वाले नहीं। इनको हमको मुत्तहदा, अब यार मिसालें तमाम आई कि मुत्तहद होना बहुत ज़रूरी है। हम अपने ईमान को मजबूत रखते हुए इंशाअल्लाह ताला इस 2024 को इलेक्शन में इनको उखाड़ फेंकने के लिए इत्तेहाद का सबूत देना ज़रूरी है। इंशाअल्लाह ये पार्टी ज़रूर उखड़ेगी, मगर हमारे इत्तेहाद की ज़रूरत है। मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ। ರಾಜ್ಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಸಿಚುವೇಶನ್ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದರೂ ನಮ್ಮ ಆರ್ಗನೈಸರ್ಸ್ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡಬೇಕಂತ ಬಂದಿರ್ತೀವಿ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ತಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿದಂತೆ 2019ರಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಗಾರ್ಡನ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ 3 ತಿಂಗಳ ಆ್ಯಂಟಿ ಸಿ ಎ ಮೂಮೆಂಟ್ ಏನು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ. ನಾವು ಆ ವೇದಿಕೆಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮಹಿಳೆಯರು ಬಂದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಮುಖ್ಯ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೂರಿಸಿ ಗೌರವಿಸುವಂಥ ಒಂದು ಇದನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ಅದನ್ನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಪಾಲಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಹಿಳೆಯರ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ಸಹ ಆ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಭಾರತ ಸಂವಿಧಾನ ರಚನೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 1 ವರ್ಷ ಡಿಸೆಂಬರ್ 6 ಏನು ಮೊದಲ ಸಭೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದ. 47 ಸಭೆ ಏನು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ ಅದನ್ನ 1 ವರ್ಷ 2 ತಿಂಗಳು ಬರೆಯುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಮತ್ತೆ 1 ವರ್ಷಕ್ಕೂ ಮೇಲ್ಪಟ್ಟು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಗಳಾಗ್ತವೆ. ಅದನ್ನ ಮೊದಲ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ 48ರಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಗೆ ಇಡ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ಸುಮಾರು 7635 ತಿದ್ದುಪಡಿಗಳನ್ನು ತರ್ತಾರೆ ಮೊದಲ ಕೃತಿಗೆ. ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಚರ್ಚೆಗಳ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಏನು ಕಾರಣ ಅಂತ ನಾವು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಜಾತಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕುಂತ್ರೆ ನಾವು ಊಟಕ್ಕೆ ಕೆಲಸವಿಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಾಗಿ ಬಾಳಿ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಮುಂದೆ ನಿಲ್ಲಬೇಕು, ಊಟ ಬೇಕು, ಏನೋ ಒಂದು. ಈಗ ನಾವು ಜಾತಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾನೇ ಮಾಡ್ತೀನಿ, ನೀವೇ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ನನ್ನ ಮನೆಗೆ 1 ಎಕರೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಷ್ಟೇ ಸಾಕು. 1 ಎಕರೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಸಾಕು. ಬೇರೆ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಬಿಡ್ತೀವಿ, ಹಳ್ಳಿಯಾಗ ಎಲ್ಲರೂ ಬಿಡ್ತೀವಿ, ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಿಡ್ತೀವಿ, ಇನ್ನು ಬಿಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರು ಇರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಪಟ್ಟಣ ಊಟ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ. ಈ ಭೇದ ಭಾವ ಬೇಡ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಈ ಸಂವಿಧಾನ ಹೇಗೆ ರಚನೆ ಆಯಿತು, ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿಗಳು ಯಾರು, ಮತ್ತು ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಬರೋದು ಅನ್ನೋದ್ರ ಕುರಿತು ನಮ್ಮ ಬೇರೆ ಅಣ್ಣನವ್ರು ಇಷ್ಟೊತ್ತು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ನಾನು ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನಿಸ್ತೈತಿ. ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿಗಳಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ ಅವರು 2 ವರ್ಷ 11 ತಿಂಗಳ 17 ದಿವಸ ಟೈಮ್ ತಗೋತಾರೆ. 60 ದೇಶಗಳಿಂದ ಉತ್ತಮ ಅಂಶಗಳನ್ನು, ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಉತ್ತಮ ಅಂಶಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಇದು ಒಂದು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಲಿಖಿತ ಸಂವಿಧಾನ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ಒಂದು ಪೀಠಿಕೆಯನ್ನು ಈಗ ಇಷ್ಟೊತ್ತು ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳು ಅಡಕವಾಗಿವೆ. ಸಾರ್ವಭೌಮತ್ವ, ಧರ್ಮ ನಿರಪೇಕ್ಷತೆ, ಜಾತ್ಯತೀತತೆ, ಸಮಾನತೆ, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳು ಅದರಲ್ಲಿ ಅಡಕವಾಗಿವೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ, ಸಮಾನತೆಯಿಂದ ಬಾಳೋದಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದರೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಮ್ಮ ದೇಶದ ಕಟ್ಟಕಡೆಯ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ಎಲ್ಲ ಅನುಕೂಲತೆಗಳು ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನೋದೊಂದು ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಲಿಂಗ ತಾರತಮ್ಯ, ಜಾತಿ ತಾರತಮ್ಯ, ಧರ್ಮ ತಾರತಮ್ಯ. ಈ ದಿನ ಆಯೋಜಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನವನ್ನು ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಡ್ವೊಕೇಟ್
ತಾಹಿರ್ ಹುಸೇನ್ ಸಾಹೇಬ್ರೆ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ವಿದ್ವತ್ವವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವಾದ ತಮ್ಮ ತಾಹಿರ್ ಹುಸೇನ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಸಂವಾದದಲ್ಲಿ ಹಾಜರಾದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ, ಇದೀಗ ತಾವು ಸಂವಾದದಲ್ಲಿ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಒಂದು ಚರ್ಚೆಗಳನ್ನು ಆಲಿಸಿದ್ದೀರಿ. ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾನು ಕೇವಲ ಒಂದು ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕೆಂದರೆ, ಇವಾಗ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಹೇಳಬೇಕೆಂದರೆ, ಈಗ ದೇಶದ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ಉಳಿಬೇಕೆಂದು ಮತ್ತು ದೇಶವನ್ನು ಉಳಿಬೇಕೆಂದರೆ ಈ ಒಂದು ದೇಶದ ಯುವಕರು ಮುಂದಾಗಬೇಕು. ಏಕೆಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಬೆಳವಣಿಗೆಗಳು ಈ ಒಂದು ಯುವಕರಿಂದ ಆಗಿದೆ. ನಾನು ಇಡೀ ದೇಶ ಬಹಳಷ್ಟು ವಿಷಯಗಳು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂದಿವೆ. ಅಧ್ಯಕ್ಷೀಯ ಭಾಷಣ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕಂತೇಳಿ ಮನಸ್ಸಾಯಿತು. ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಬಂತು, ನಾವು ಸಂವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬರೀ ಭಾಷಣಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇದರಿಂದ ಏನು ಲಾಭ? ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಟ್ಟಾಕಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡೋಣ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮಾತು. ಎರಡನೇ ಮಾತು, ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿರ್ಬೇಕಾ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿಗಾಗಿ ಮಾರಾಟ ಆಗುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ರಾಜಕಾರಣಿಗಳಾಗಲಿ ಅಥವಾ ಸಮುದಾಯದ ಇತರೆ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಾಗಲಿ, ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಕಂಡುಹಿಡಿದು ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂತಹ ದಾರಿಯನ್ನು ತರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತು ಬಂದಿವೆ. ಆ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಒಂದು ಯಾವುದೇ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ರೆಸೊಲ್ಯೂಷನ್ ಪಾಸ್ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಆ ರೆಸೊಲ್ಯೂಷನ್ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಒಕ್ಕಲಿನಿಂದ ಇದನ್ನು ನಾವು ಪ್ರಯಾಣ ಮಾಡೋಣ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮಾತು ಬರ್ತದೆ. ಆದರೆ ನಾವು ಒಬ್ಬ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ಆಯೋಜಕರಾಗಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ, ಇವತ್ತಿನ ನಾವು ಇದೇ ರಾಯಚೂರಲ್ಲಿ ಇದೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರುವಂತಹ MR ಬೇರಿಯವರೇ, ಮಲ್ಲಣ್ಣರವರೇ, ಅದೇ ರೀತಿ ವೀರೇಶ್ರವರೇ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಮುಖಂಡರೇ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಪ್ರತಿನಿಧಿಸಿರುವ ಎಲ್ಲ ಈ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಹಾಗೂ ಗಣ್ಯರೇ, ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಸಮಾರೋಪವು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಪಬ್ಲಿಕ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ಒಂದು ಸಂವಾದ ಆಗಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಮಂಡಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು. ನಾನು ಕೂಡ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಮಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದು ಇಲ್ಲಿಗೆ ಕನ್ಕ್ಲೂಡ್ ಆಗ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದಲ್ಲ, ಸಮಾರೋಪ ಆಗ್ತಾ ಇರೋದು ಇಲ್ಲಿಂದ ಶುರು ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಾಲೇಜಿಂದ ಹೊರಗೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀರಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಧೈರ್ಯ ನಿಮಗೆ? ಓಪನ್ ಆಗಿ ನೀವು ಕಾನೂನನ್ನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ನೀವು ಜಾಸ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಹಾಕೊಂಡು ಬನ್ನಿ ನಾಳೆಯಿಂದ, ಇಲ್ಲ ಇದು ಹಾಕೊಂಡು ಬರಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಅಷ್ಟೇ. ಆದರೆ ನೀವು ಕಾಲೇಜಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕುವಂತ ನಿಮಗೆ ಯಾರು ಕೂಡ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಯಾಕಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ನಾವು ಅದನ್ನು ಸೀಮಿತಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಮುಸಲ್ಮಾನರ ವಿಷಯ, ಇದು ಮಹಿಳೆಯರ ವಿಷಯ, ಇದು ಕಸಾಬರ ವಿಷಯ, ಇದು ದಲಿತರ ವಿಷಯ. ಇದನ್ನು ಆ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾವು ಅವರವರಿಗೆ ಸೀಮಿತಗೊಳಿಸ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ದಿನೇ ದಿನೇ ಒಂದು ಕಾನೂನು ಹೇರ್ತಾರೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಬಿಟ್ಟು ಒಂದರಿಂದ ಹಿಡಿದು ಇನ್ನೊಂದು ತನಕ ಎಷ್ಟು ಕಾನೂನುಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಅದೆಲ್ಲ ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನುಗಳು. ನಾವು ಈ ದೇಶದ ನಾಗರಿಕರು, ನಾವು ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿಯಾಗಿದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇನಿದೆಯಲ್ಲ, ಅದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಇವತ್ತು ನನಗೆ ಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದಲ್ಲಿ ಸರ್ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಅವಮಾನ ಆಗಿದೆ, ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ನಿಜ